नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। पंचपरमेष्ठीच्या गुणांमध्ये आम्ही आचार्य परमेष्ठीचे गुणधर्म बघतो आहे आणि आचार्य जे 5 आचारांचं पालन करतात आणि दुसऱ्या मुलींकडून पालन करवून घेतात त्यांना आचार्य परमेष्ठी म्हटल्या जातात। शुद्ध आत्मस्वरूपाच्या उपलब्धीची ही क्रिया आहे। श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, तप आणि वीर्य आदींचा लाभ आणि उत्कर्ष यांचा पुरुषार्थ म्हणजे आचार आहे। आणि मोक्ष पुरुषार्थाचा हा पंच आचार हा जणू प्राण आहे। त्यामुळे 5 आचार मुनींच्या जीवनात निश्चितपणे असणारच आहे। ज्ञानाचार, दर्शनाचार, चारित्राचार, तपाचार आणि वीर्याचार। आम्ही 12 तपांबद्दल विस्तृत अशी माहिती बघितली आणि आता आम्हाला 10 धर्मांकडे वळायचंय। 3 गुप्तीची पण आम्ही निश्चय नयानी आणि व्यवहार नयानी व्याख्या बघितलेली आहे। आता 10 धर्म। धर्म म्हणजे काय? पहिल्यांदाच आमच्या मनामध्ये धर्म याचा अर्थ आम्ही ज्या काही क्रिया करतो त्याला आम्ही धर्म मानतो। आमची मंदिरात जाण्याची क्रिया म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही खूप धर्म केला। आम्ही स्वाध्याय करतो, आम्हाला वाटतं जीवनामध्ये आम्ही धर्म केला। धर्म ही बाहरी क्रिया नाही आहे, तर धर्म म्हणजे आंतरिक क्रिया आहे। आणि जो आत्म्याचा धर्म आहे तो जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये धारण करतो तो आहे धर्म। देशयामी समीचीनम धर्मम कर्मणि बर्हणम। धर्म त्या ठिकाणी समंतभद्र आचार्यांनी सांगितलं की यो संसार दुःखतस्तत्वान उत्तमे सुखे धरती सो धर्म। जो जीवांना दुःखामध्ये काढून उत्तम सुखामध्ये ठेवतो तो धर्म आहे। आणि असा धर्म काय आहे नेमका? तर त्यासाठी पुढे अनेक ग्रंथांमध्ये याचं विस्तृत वर्णन आलेलं आहे आणि वस्तुतः वो धम्मो हे मूळ सूत्र आम्हाला दिलेलं आहे की वस्तूचा स्वभाव जसा आहे तसा स्वीकार करणं हा आहे धर्म। म्हणजे धर्म ही बाह्य व्याप्ती नाही किंवा बाह्य क्रिया नाही किंवा आम्ही हे करतो म्हणून आम्ही धार्मिक असा कोणताही शिक्का आम्हाला बसलेला नाही। तर धर्म म्हणजे त्या ठिकाणी वस्तूचा जो स्वभाव आहे तो आहे वस्तूचा धर्म। आमचा स्वभाव काय? जीवाचा स्वभाव काय? काय आहे जीवाचा स्वभाव? चेतन, दर्शन चेतन, वस्तू स्वभाव धर्म। हा, वस्तू स्वभाव धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव धर्म आहे। जीवाचा धर्म काय? तर ज्ञान चेतना हा जीवाचा धर्म आहे। आणि म्हणून जेवढा वेळ आम्ही ज्ञानामध्ये पर्युपासामी मी जितका वेळ भगवंतांच्या निकट राहील म्हणजे आत्म्याच्या निकट राहील, जितका वेळ मी त्या प्रकारे वर्तन करेल तो माझा धर्म। म्हणजे वस्तू स्वभावात राहणं हा आहे धर्म। आणि म्हणून समयसार मध्ये सांगितलेलं आहे की बाकीची 4 द्रव्य ही वस्तू स्वभावातच आहे। कोणती? धर्म, अधर्म, आकाश, काल। आणि ती स्वभावात आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांचं एकत्व आहे आणि ही एकत्वच त्यांची शोभा आहे। पण आत्मा मात्र स्वभावात राहत नाही म्हणून आत्म्यामध्ये विसंवाद आहे आणि विसंवाद आहे म्हणून तो अधर्मात स्थित आहे। आम्ही कुठे स्थित असतो हा प्रश्न जर विचारला तर आम्ही कर्मपदेशम खिदम, मी कर्म प्रदेशात स्थित आहे। शरीराला मी माझं मानते आहे, कर्माला मी माझं मानते आहे, हा माझा अधर्म आहे। आणि जेव्हा मी माझ्या आत्मप्रदेशात स्थित राहील म्हणजे चैतन्य हे मी आहे आणि मला यातच राहायचं आहे, हा माझा निर्णय होईल, निर्धार होईल, मी माझ्या आत्मस्वभावात स्थित होईल, हा माझ्यासाठी धर्म आहे।
आता आम्हाला ही धर्माची व्याख्या कठीण वाटते, पण वास्तविक धर्माची व्याख्या हीच आहे. आणि मग पुढे सांगितलं धर्म म्हणजे काय. तर धर्मासाठी सांगितलं की ठीक आहे, ही कठीण वाटते का, मग साध्या शब्दात सांगितलं अहिंसा संयमो तवो धम्मो. अहिंसा म्हणजे धर्म आहे, संयम म्हणजे धर्म आहे, तप म्हणजे धर्म आहे. अहिंसा, अहिंसेची व्याप्ती किती. अहिंसेची व्याप्ती उदाहरण सांगते फक्त लक्षात ठेवण्यासाठी, पहा अहिंसेची व्याप्ती कशी आहे. महावीर स्वामी घरामध्ये राहत होते. घरामध्ये अंतरंगामध्ये वैराग्य उत्पन्न झालेलं. आई वडिलांना दीक्षा घेण्याची परवानगी मागितली. आई वडिलांनी सांगितलं तू लग्न कर, संसार कर, मग तुझं वैराग्य पाहू. महावीर स्वामी आपल्या निर्णयावर कायम. आई वडिलांची आज्ञाचंही उल्लंघन करायचं नाही, कारण ते पण एक प्रकारे त्यांना दुखावणं ही पण हिंसा. आणि घरात राहायचं ते जबरदस्तीने. काय त्यांनी मार्ग काढावा. घरात राहिले पण कोणत्याही गोष्टीची तक्रार नाही. हे मला हवं आहे, नको आहे, जे आहे ते स्वीकारणं बस. काहीही जास्तीच्या गोष्टी जीवनात नाही. म्हणजे घरामध्ये असूनही कुणालाही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही, अशा प्रकारे त्यांचं वर्तन सुरू झालं. म्हणजे घरामध्ये राहून संन्यास भावना जीवनात आली. आणि हे आहे त्यांच्या जीवनातला अनाग्रहता, अहिंसा. अहिंसेची पहिली भूमिका की आम्ही आहो, पण आम्ही आहो तर आम्ही काय करतो, आम्हाला वाटतं आमच्या अस्तित्वाची दखल दुसऱ्यांनी घेतली पाहिजे. निरंतर भावना बघा आमची अशीच असते. आम्ही कुणाच्या घरी गेलो आणि कुणी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, या म्हटलं नाही, तर आम्हाला दुःख होतं. म्हणजे काय वाटतं आम्हाला, मी गेली आहे तर माझ्या अस्तित्वाची त्यांनी दखल घ्यायला हवी, माझं आदर्श म्हणजे आवभगत करायला हवी. आणि हे झालं नाही की आमच्या अहंकाराला ठेच पोहोचते आणि आमची हिंसात्मक ती प्रवृत्ती आमची हिंसात्मक आहे. अहिंसेची ही कल्पना लक्षात घ्या, एवढी विराट कल्पना. आणि ते सांगितलं की हा आहे वस्तूचा स्वभाव. म्हणून अहिंसा संयमो तवो. दुसरं सांगितलं अहिंसेच्या बद्दल थोडक्यातच सांगते मी हे सध्या. संयमो तवो, संयम म्हणजे तप, असंयम म्हणजे धर्म. असंयम हा आत्म्याचा धर्मच नाही आहे. निरंतर बंदिस्त राहायचं, चौकटीमध्ये निबद्ध राहायचं. सम म्हणजे समीचीन रीतीने, यम म्हणजे नियम जीवनात असणं, त्याला संयम असं म्हटलेलं आहे. आता 10 धर्मात संयम धर्म येणार आहे तेव्हा बोलू. आणि तपो तवो धम्मो, तपाबद्दल तर आम्ही 3-4 दिवस विस्तृत ऐकलंय. अंतरंग तप, बाह्य तप. एकच उदाहरण तपाबद्दल सांगते जे तपामध्ये सांगितल्या नाही गेलं. आजकाल आमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये आम्हाला वर जायचं असेल तर लिफ्ट असते है ना. प्रत्येक म्हणजे कोणत्याही मजल्यावर जायचं असेल तर आम्ही लिफ्टचा वापर करतो. लिफ्टला 2 दरवाजे असतात, एक आतून बंद होणारा आणि एक दुसरा बाहेरून बंद होणारा. जोपर्यंत लिफ्टचे दोन्ही दरवाजे बंद होत नाही तोपर्यंत लिफ्ट सुरू होत नाही. त्याप्रमाणे आमचं बहिरंग तप हा बाह्य दरवाजा आणि अंतरंग तप हा आतला दरवाजा. हे दोन्ही दरवाजे योग्य रीतीने बंद होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्रतपण, तपाची प्रक्रिया सुरू होत नाही. तर असं हे तपाबद्दल. आणि याला सांगितलं की हा धर्म आहे. म्हणून अहिंसा संयमो तवो धम्मो. मग पुढे धर्माची व्याख्या सांगितली, रत्नत्रय धर्म आहे. रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हा आमचा धर्म आहे. हा धर्म कुणाचा आहे. दर्शन श्रद्धा गुण कुणाचा, आत्म्याचा. ज्ञान गुण आत्म्याचा. रममानता आत्म्याचा. आणि म्हणून हा म्हणजे माझा धर्म आहे. आणि शेवटी सांगितलं की मग सांगितलं दशलक्षणिक धर्म. जे 10 धर्म आता या ठिकाणी आम्ही आचार्य परमेष्ठींच्या गुणांमध्ये सांगणार आहे की आचार्य परमेष्ठी या 10 धर्मांचं उत्कृष्ट रीतीने पालन करतात.
श्रावक अवस्थेत देखील आम्ही 10 प्रकारचा धर्म दसलाक्षणीत फक्त पाळतो. दसलाक्षणीत पाळतो आणि दसलाक्षणी पर्व किती वेळा वर्षातून येतो? 3 वेळा. 3 वेळा. कोणत्या? चैत्र, भादो आणि माघ. माघ. हा, एक पहिला तर भाद्रपदातला सगळेजण पाळतात तो. दुसरा चैत्र. चैत्रामध्ये जो आत्ता होऊन गेलेला आहे, जी आमची महावीर जयंती आली त्या दिवशी उत्तम आकिंचन्य धर्म होता, है ना. आणि ज्या दिवशी दुसरी चतुर्दशी आली त्या दिवशी उत्तम ब्रह्मचर्य धर्म होता. आणि तिसरा आहे तो माघ महिन्यामध्ये, तिथेही 10 दिवस आम्ही पाळतो. म्हणजे 30 दिवसांचा आम्हाला धर्म पालन करायला सांगितलेला आहे. 30 दिवस पाळायचा आणि बाकीचे दिवस ही अभ्यास रूपाने त्याची मनामध्ये चिंतनाची भावना ठेवणं, हा आहे आमचा दसलाक्षणिक धर्म. मुनी 10 धर्मांचं निरंतर अंतरंगामध्ये पालन करत असतात. त्यांच्या मनामध्ये त्यांची मनोभूमी या 10 धर्मांनी सिंचित झालेली असते. पहिला धर्म त्यामध्ये सांगितलेला आहे उत्तम क्षमा धर्म. आता उत्तम विशेषण का लावलेलं आहे? तर उत्तम विशेषण यासाठी लावलेला आहे की उत्तम हा शब्द सम्यक दर्शनाचं द्योतक आहे. ज्याच्या जीवनामध्ये आत्मप्रतीती आली, ज्याला आत्मभान झालं, ज्याला आत्मजागृती झाली, मी कोण आहे याचा निर्णय ज्यांनी केला. सम्यक दर्शन म्हणजे काय? मी कोण आहे याचा निर्णय करणं म्हणजे सम्यक दर्शन. मी आत्मा आहे असा अकाट्य विश्वास ज्या क्षणी आमच्या अंतरंगामध्ये उत्पन्न होईल तो क्षण आमच्यासाठी सुवर्णाक्षरात नोंदविणारा क्षण आहे. मी कोण? मी आत्मा आहे. अत्यंत अभिमानाने माझ्या आत्म्याची महती मला कथन करता यायला हवी आहे. मी आत्मा. आणि म्हणून अशा रीतीने हा धर्म जीवनात अवतरित होणं झालेला आहे. त्यासाठी उत्तम विशेषण लावलं. मग सांगितलं क्रोधासी जिंकणे. 3-4 भागामध्ये अगदी शॉर्ट मध्ये व्याख्या दिलेल्या आहे की क्रोधासी जिंकणे म्हणजे उत्तम क्षमा धर्म. क्रोधावर विजय मिळवायचा. क्रोध किती प्रकारचा आहे? 4 प्रकारचा क्रोध आहे जीवनात. कोणता आहे 4 प्रकारचा क्रोध? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संचलन. संचलन, बरोबर. फक्त अप्रत्याख्यान म्हणण्याच्या ऐवजी अप्रत्याख्यानावरण. अप्रत्याख्यानापेक्षा अप्रत्याख्यानावरण, नंतर प्रत्याख्यानावरण आणि संचलन. 4 तऱ्हेचा क्रोध जीवनात आहे. आणि यापैकी सगळ्यात घातक क्रोध कोणता असेल तर तो आहे अनंतानुबंधीचा क्रोध. अनंत काळपर्यंत ज्याची वासना, ज्याचा संस्कार, ज्याची उजळणी जीवनात राहते तो अनंतानुबंधी क्रोध. हा तर जीवनात आम्हाला नकोच आहे, हा आम्हाला काढून टाकायचा आहे, ही भावना आहे. आणि आमच्या जीवनात म्हणजे श्रावकांच्या जीवनामध्ये किंवा अविरत सम्यक दृष्टीच्या जीवनात, थोडं मी डीप घेऊ ना, चालते ना? अविरत सम्यक दृष्टी म्हणजे 4थं गुणस्थान. 4थ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी क्रोध नसतो, म्हणून त्याचा अभिप्राय समीचीन झालेला आहे. अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन क्रोध आहे. आम्ही मुनींचे गुणधर्म पाहतोय आणि मुनींच्या जीवनामध्ये किती प्रकारचा कषाय भाव नाही आहे? तर अनंतानुबंधी जनित नाही, अप्रत्याख्यान जनित नाही आणि प्रत्याख्यान वरण तो पण नाही. म्हणून 12 प्रकारच्या कषायांचा त्यांच्या जीवनात काय आहे? अनुदय. अनुदय आहे. त्यांना तो क्रोध नाही आहे की क्रोध म्हणा, मान म्हणा, माया म्हणा, लोभ म्हणा, हे 4ही तिथे नाही. म्हणून त्यांनी उत्तम अशा प्रकारच्या क्षमेला जीवनात धारण केलेला आहे. आणि ही उत्तम क्षमा ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात
प्रतिकूल परिस्थिती आली तरी देखील तो क्रोधी बनत नाही. मुनींना अंतराय आला तर किती राग करतील? त्यांच्या जीवनात अंतराय आला तरीही ते साम्य भाव धारण करतात, राग करत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, शेवटचं कदाचित पाणीही गेले नाही, अंतराय आला तरीही दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांच्या अंतरंगामध्ये शांतता, परिणामांमध्ये उज्ज्वलता. उलट त्यांना असं वाटतं की अशा प्रकारे जेव्हा अंतराय आला, माझ्या मनाची शुद्धी झाली, हा भाव त्यांच्या जीवनात आहे. आणि असा हा क्रोध कषायावर केलेला त्यांचा विजय आहे. ठीक आहे. उत्तम क्रोध, क्रोधासी उत्तम क्षमा, क्रोधासी जिंकणे. नंतर दुसरं सांगितलं मद हरणे. मद म्हणजे गर्व. गर्व जीवनातून नष्ट होणं. गर्व किती प्रकारचा आहे? 8. 8 प्रकारचा. कोणत्या? कुल जाती ज्ञान कुल ज्ञानम जाती पूजा, ज्ञानम पूजा कुलम कुलम जाती, जाती बलम वृद्धिम तपो वृद्धी, वपु तपा वपु अष्टमा अष्टावार्षित्यमानित्व स्वयमाहुर स्मयमाहुर गतस्मयः. गतस्मयम्. स्मयमाहुर गतस्मयः. गतस्मय म्हणजे काय? स्मय म्हणजे गर्व आणि गत म्हणजे गेलेलं. ज्यांच्या जीवनातून गर्व निघून गेलेला आहे त्यांनी अशा प्रकारच्या 8 गर्वांचं स्वरूप सांगितलेलं आहे. गतस्मय. आलाय शब्दार्थ लक्षात? तर 8 प्रकारचा हा गर्व जीवनात नसणं. याही ठिकाणी गर्व उत्पन्न होण्यासाठी कोणता कषाय कारणीभूत आहे? गर्व का उत्पन्न होतो जीवनात? मान कषायाचा उदय. म्हणजे मान कषायांचा आणि प्रधानतेने मनुष्य गतीमध्ये मान कषायाचा उदयाची प्रबलता सांगितलेली आहे. नरकामध्ये क्रोध कषायाची प्रबलता आहे, मनुष्य पर्यायीमध्ये मान कषायाची प्रबलता आहे. म्हणून 8 प्रकारचा गर्व न करणं, ज्ञानाचा गर्व न करणं. आमच्या जवळ ज्ञान कोणतं आहे? क्षायोक्षमिक ज्ञान. क्षायोक्षमिक ज्ञान आहे. आणि क्षायोक्षमिक ज्ञानामध्ये नेहमी काय जोडलेलं असतं? औदैक अज्ञान. औदैक अज्ञान म्हणजे ज्ञानावरण कर्माच्या उदयामध्ये ज्ञान अपूर्ण असणं, हे नेहमी आहे. मग आम्हाला अपूर्ण ज्ञानावर गर्व करण्याचा अधिकार आहे का? जर गर्व करायचा असेल तर ज्या क्षणी आम्हाला सर्वज्ञतेची प्राप्ती होईल त्या ज्ञानावर गर्व करा. पण तिथे गर्व राहत नाही. आणि ज्या ज्ञानासोबत आम्हाला अपूर्णता आहे त्या ज्ञानाचा गर्व करण्यात काहीही आम्हाला स्वारस्य नाही. शिवाय आमचं जे ज्ञान आहे हे आज आहे, मनुष्य पर्यायीच आहे. समजा एखादा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला जबरदस्त मार लागला, काय होतं आठवत नाही, सगळं ज्ञान लुप्तप्राय झालं है ना. म्हणजे आमचं ज्ञान कॉन्स्टंट टिकेल याची ही खात्री नाही. शिवाय आज आम्ही बघतो आम्हाला म्हणजे आमच्या समाजात सुद्धा सगळीकडे अल्झायमर है ना, की मी कोण हेच ज्यांना आठवत नाही त्यांना ज्ञानाचं काय आठवणार आहे. म्हणून अशा प्रकारे या नष्ट होणाऱ्या किंवा कर्मावर निर्भर असणाऱ्या ज्ञानाबद्दल गर्व करणं निरर्थक आहे. ज्ञानम पूजा, पूजेबद्दल गर्व की माझी इतकी लोक पूजा करतात किंवा मी इतक्या लोकांना माहिती आहे, माझी एवढी ओळख आहे, माझी एवढी कीर्ती आहे. कुणाची कीर्ती आज जगामध्ये टिकली? कुणाची कीर्ती टिकली? भूतकाळातील एखाद्या 24 मधलं नाव सांगा. कोण सांगू शकते? महावीर स्वामी. महावीर स्वामी का आत्ताची 24 मधला आहे? ज्ञानमती भूतकाळातली आपल्याला आठवत नाही. 24 तीर्थंकर भरत क्षेत्रामध्ये जे भूतकाळात होऊन गेले त्यांची नावं आम्हाला माहित नाही किंवा आठवत नाही.
कीर्ती कशी टिकणार आहे आम्हाला जर पुढेच माहिती नाही. जर थोडस आत्ताच्या याच्यामध्ये जर जाऊन विचारलं, आत्ताच्या भरत क्षेत्रामधलं 12 चक्रवर्तींची नावं सांगा. पहिल्या चक्रवर्तीचं नाव सांगा. कोण होते? भरत चक्रवर्ती पहिले चक्रवर्ती होते, बरोबर. आणि अंतिम चक्रवर्ती शुभम शुभम नव्हते. थोडक्यात काय, जंबूस्वामी कामदेव होते अंतिम. 24वे कामदेव जंबूस्वामी होते. शांतीनाथ, कुंथुनाथ, अरनाथ चक्रवर्ती पण होते. 12वे चक्रवर्ती शांतीनाथ भगवान 12वे चक्रवर्ती होते. अंतिम चक्रवर्ती 5म चक्रवर्ती होते. 5वे चक्रवर्ती शांतीनाथ स्वामी होते. 10वे ब्रह्मदत्त, मलाही 12वेचं नाव नाही आठवत आहे. तर असं नाव आम्ही किती विसरतो. कीर्ती ही कशी क्षणजीवी आहे. काही काळ कीर्ती टिकेल, पण शेवटी कीर्ती किती आठवणार आहे, किती आपल्याला लक्षात ठेवणार आहे. हे सगळं विस्मरणात जाणार आहे. म्हणजे आम्ही पूजेचा हव्यास धरला, कीर्तीचा हव्यास आमच्या जीवनात असेल तर तोही निरर्थक आहे. ज्ञानम पूजा कुलजाती, कुलजातीबद्दलचं बोलायलाच नको, कारण कुल आणि जाती आमची आम्हालाच ज्ञात नाही. आज आमची जाती विचारली तर काय सांगू? पंचेंद्रिय जाती आमची आहे आज, हे सांगू शकतो आम्ही 24 स्थानाच्या चर्चेनुसार. आणि कुल सांगू शकतो, किती कुल आहे? 199 कुल कोटी आहे. त्याच्यामधलं आमचं मनुष्य कुल कोटी आहे. बस, याबद्दल आम्ही काहीही जास्त सांगू शकत नाही. इथे तर आम्हाला आज्ञाप्रधान असं सम्यकचं पालन करावं लागतं. तर असं या सगळ्यांचा गर्व करणं हे शेवटी निरर्थक आहे. आणि गर्व देखील 4 प्रकारचा आहे: अनंतानुबंधी जनित, अप्रत्याख्यान जनित, प्रत्याख्यानावरण जनित आणि संज्वलन जनित. त्याच्यामुळे जर तो मिथ्यात्वी असेल तर त्याला 4ही प्रकारचा गर्व म्हणजे मान जीवनात आहे. मुनी असतील तर त्यांना फक्त संज्वलनचा मान उदीयमान आहे. अशा तऱ्हेने हे मानाच्या बाबतीत लावायचं आहे. प्रामुख्याने आम्ही गुणधर्म पाहतोय आचार्य परमेष्ठींचे. आणि आचार्य म्हटले की आम्हाला स्मरणात आलं पाहिजे त्यांचं गुणस्थान असणार आहे. आचार्य परमेष्ठीचं गुणस्थान असणार आहे 6वं-7वं. त्यामुळे त्यांना निरंतर 12 कषायांचा अनुदय आहे. आणि अनुदय आहे त्यांचं चारित्र्य कोणतं आहे? आचार्य परमेष्ठींचं चारित्र्य औपशमिक आहे, सकल चारित्र्य आहे. पण त्या चारित्र्याला औपशमिक म्हणायचं, क्षायोपशमिक म्हणायचं की क्षायिक म्हणायचं? सकल चारित्र्य खात्री नाही आहे बोलताना. क्षायिक आहे की क्षायोपशमिक आहे? क्षायिक नाही आहे. क्षायोपशमिक. क्षायिक नाही आहे नक्की? हो. क्षायिक चारित्र्य कुठून सुरुवात होते? 8व्या श्रेणी आरोहण केली की 7व्याच्या उत्तर भागापासून. औपशमिक चारित्र्य नाही नक्की? औपशमिक चारित्र्य कुठून सुरू होतं? 4थ्या गुणस्थानातून नाही, 4थ्याचं चारित्र्य म्हटलंच नाही. 5व्या 10व्या गुणस्थानात. औपशमिक चारित्र्य देखील श्रेणी आरोहण केली, उपश्रम श्रेणी तेव्हापासून आहे. श्रेणी आरोहण करणं याचा अर्थ चारित्राला सुरुवात करणं. तोपर्यंत चारित्र क्षायोपक्षमिक. 4थ्या गुणस्थानात सम्यक चारित्र आहे, पण संकल्पपूर्वक एकही व्रत नाही. म्हणून त्याला आम्ही कोणतंही असं चारित्र असं म्हणत नाही. सम्यक चारित्र्याची सुरुवात आहे ती, पण एकही व्रत श्रावकांचं त्यांनी संकल्पपूर्वक ग्रहण केलेलं नाही. म्हणून 5व्यामध्ये देश संयम आणि तेही क्षायोपशमिक चारित्र आहे. 6व्यामध्ये महाव्रतांचा अंगीकार सकल चारित्र तेही क्षायोपशमिक आहे.
सातव्याचा पूर्वार्ध म्हणजे स्वस्थान अप्रमत्त, तिथे देखील चारित्र्य जे आहे ते क्षायोपक्षमिक चारित्र्य आहे. म्हणून 5, 6 आणि 7 या गुणस्थानात चारित्र्य क्षायोपक्षमिक असणार आहे. 8व्या, 9व्या, 10व्या आणि 11व्या उपशम श्रेणी आरोहण करत असेल तर औपशमिक चारित्र्याची सुरुवात आहे पूर्णता 11व्या गुणस्थानात आहे. जर तो क्षपक श्रेणी आरोहण करत असेल तर 7, 8, 9, 10 आणि 12, 11वं नाही घ्यायचं तिथे. याच्यामध्ये ही क्षपक चारित्र्याची क्षपक श्रेणीची गुणधर्म आहे. इथे चारित्र्य सुरुवात झालेला आहे 12व्या मध्ये त्याची पूर्णता आहे. आणि 11 आणि 12व्या गुणस्थानात चारित्र्याची पूर्णता आहे. ज्या चारित्र्याला नाव दिलेलं आहे यथाख्यात संयम. यथाख्यात चारित्र, यथाख्यात संयम. उपशमिक 8व्यापासूनच पकडायची, पूर्णता जरी 11व्या आणि 12व्यात असेल तरी. हो, सुरुवात अपेक्षित तिथूनच पकडायचं, कारण तिथे क्षयोपक्षम घटित होत नाही. आता जो 7 पर्यंत क्षयोपक्षमिक घटित करावा लागतो तो तिथे घटित होत नाही. म्हणजे उपशम किंवा क्षय ऑलरेडी सुरू झाला आहे त्या यानी. हो, त्याने त्याला तसं म्हणायचं. आणि 6व्या गुणस्थानात क्षयोपक्षमिक चारित्र्य आहे. व्याख्या कशी घटित कराल कल्पू? वर्तमानकालीन सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. कोणत्या सर्व घाती? नाव सांग. सर्व घाती स्पर्धकांची नावं सांग. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान. प्रत्याख्यानाचा उदय राहील ना? प्रत्याख्यानाचा नाही आहे उदय, संज्वलनचा उदय आहे. म्हणून या 12 कषायांच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. त्याच भविष्यकालीन सर्व घाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम. आणि देशघाती यथाख्यात म्हणजे आपण ते शेवटचा घेतो ते सकल संज्वलनचा उदय, देशघातीचा उदय. संज्वलनच्या परत संज्वलन मधल्या सर्व घातींचा उदय नाही आहे, देशघाती पण लावतात ना देशघाती स्पर्धकांचा उदय. कारण आज आम्हाला संज्वलनच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदय आहे, म्हणून आम्हाला चारित्र्य यत्किंचितही नाही. 5व्या गुणस्थानात सर्व घातीचा उदय संपतो आणि 5व्या गुणस्थानापासून संज्वलनच्या देशघातीचा उदय सुरू होतो. म्हणून तिथून चारित्र्याची सुरुवात करायची. आणि इथे संज्वलनच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. देशघाती स्पर्धकांचा उदय ही कल्पना काय, तुम्हाला तुमच्या मनात काय येतं? देशघाती स्पर्धकांचा उदय आहे म्हणजे काय समजलं तुम्हाला याच्याबद्दल? पहा, चारित्र्याचा सर्वथा घात करणारे नाही आहे. हा, बरोबर, हे तर बरोबर आहे. पण आणखी थोडस खोलात जाऊन सांगते की आता ते आपल्या चारित्र्याचा पूर्णपणे घात करणारं कर्म नाहीये. ते आमचं अंशतः घात करत आहे, अंशतः आम्हाला चारित्र्याची प्राप्ती पण आहे. पण आता थोडं वेगळ्या अँगलनी बघायचंय आपल्याला, थोडस नवीन काहीतरी आम्हाला शिकायचंय. मग आता कर्म प्रकृतीमध्ये अनुभाग हा 4 प्रकारचा असतो. जे काही पाप प्रकृती आहे, कोणती? घाती कर्माची पाप प्रकृती. घाती कर्माच्या किती प्रकृती आहे एकूण? 100. घाती कर्माच्या 100 पाप प्रकृती आहे, बरोबर आहे. घाती कर्माच्या प्रकृती किती आहे एकूण? 4 घाती कर्म आहे आणि 4 घाती कर्मांच्या प्रकृती आहे एकूण 47. ज्ञानावरणाच्या 5, दर्शनावरणाच्या 9, मोहनीयाच्या 28 आणि अंतरायाच्या 5. हे पहा, मी मुद्दाम थोडं डिटेल घेते आहे बरं, थोडी कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी आणि नवीन काहीतरी मिळावं म्हणून. ठीक आहे ना? 47 आहे या घाती कर्मांच्या प्रकृती. या सगळ्या घाती कर्मांच्या प्रकृती पापरूपच आहेत. ठीक आहे? आणि याचा अनुभाग जो असतो,
या अनुभाग म्हणजे फलदान शक्ती, कर्माची जी फलदान शक्ती आहे तिला म्हणायचं अनुभाग. हा अनुभाग लता, दारू, अस्थि आणि शैल या तऱ्हेने 4 रूपाचा असतो. लता, दारू, अस्थि आणि शैल. लता म्हणजे वेल, झाडावर चढणारी वेल, ती कशी पण वाकू शकते. दारू याचा अर्थ आहे लाकूड, देवदारू लाकूड. अस्थि म्हणजे हाड आणि शैल म्हणजे दगड. आता हा अनुभाग 4 तऱ्हेचा आहे. 4 तऱ्हेच्या अनुभागामध्ये जेव्हा लतारूप परमाणूंचा उदय असतो तेव्हा ती प्रकृती देशघाती रूपाची असते. जेव्हा तिच्यामधला दारूचाही खालचा अनंतावा भाग हा देशघाती रूपाचा आहे. पण दारूच्या नंतरच्या भागामध्ये अस्थीचा संपूर्ण भाग आणि शैल रूपाचे जे परमाणू आहे ते सगळेच्या सगळे परमाणू सर्वघाती रूपाचे आहे. हे थोडं नवीन प्रकरण आहे, मनात ठसणार नाही एकदम. परत याची उजळणी करा आणि तुम्हाला काय वाटतं ते पहा. आपण पुढे याच्यावर परत बोलू. इथपर्यंत क्लिअर झालंय प्रकरण. देशघाती म्हणजे नेमकं काय, ह्याच्यासाठी मी ही कल्पना सांगितली की अनुभाग त्याचा 4 तऱ्हेचा, लता, दारू, अस्थि आणि शैल. याच्यामध्ये लता आणि दारूचा पहिला जो काही अनंतावा भाग आहे हा त्या ठिकाणी देशघाती स्पर्धकांनी संयुक्त आहे आणि बाकीचे जे परमाणू आहे ते सर्वघाती रूपाचे आहे. आणि त्यांच्या सर्वघातीचा उदयाला तर आम्हाला यत्किंचित देखील त्याची प्राप्ती होत नाही, आणि देशघातीचा उदयाला तर किंचित प्राप्ती आहे आणि किंचित आवरण आहे. कशासाठी सांगितलं हे? मान कषायाच मान आणि देशघाती बद्दल बोललो. म्हणजे चारित्र मुनींचं जे आहे ते देशघाती म्हणजे क्षमिक कसब याबद्दल आपलं प्रकरण सुरू आहे. आणि याच्यावर आपण परत पुढच्या याच्यामध्ये बोलू. यावर प्रश्न असेल तर विचारा पटकन. उदयात येतानाही कर्म लता दारू या याच्यात येतं आणि लता दारू असेल तर ते देशघाती समजायचं. देशघाती, हा ते देशघाती पकडायचं. आणि जर त्या दारूचाही पुढचा भाग आहे, पहिला भाग सुरुवातीचा देशघाती रूपाचा आहे आणि नंतरचे भाग परत त्याच्यात सर्वघाती स्पर्धक आहे. ते सर्वघाती स्पर्धक उदयात आले की झालं. आणि बंधही तसाच पडतो म्हणजे लता दारू या ह्याच्यात. हो हो, पण तो कन्वर्ट होऊ अनुभाग शकतो. बंधही अनुभाग बंध तसाच पडतो. उदयात येताना बदल होऊ शकतात, म्हणजे बंध तसा पडला म्हणून तसंच्या तसं उदयात येईल असं नाही. आमच्या त्यावेळेच्या परिणामांनी जर त्याच्यात काही स्थित्यंतर झालं तर तो आमचा अनुभाग उदयात येताना बदलू पण शकतो. जसं आम्ही असं काही पहिल्यांदा नाही, लताच्या ह्याच्यात आलो उदयात आलं म्हणून लताच बांधल्या जाईल असं काही नाही. असं काही नाही आहे. जर समजा आम्ही खूप संक्लेश परिणामामध्ये कर्मबंध केला तर आम्हाला शैल रूपाचा कर्मबंध झाला, पण पुढे आम्हाला पश्चाताप झाला, आम्ही खूप चुकीचं वागले, अंतःकरण आमचं दग्ध झालं, पश्चाताप झाला, आमच्या त्या कर्म प्रकृतींमध्ये संक्रमण झालं. ते शैल रूपाचे होते ते हळूहळू अस्थि, दारू, लता असे ते हळूहळू बदलू पण शकतात. म्हणून म्हटलेलं आहे की जरी पूर्वकर्म आम्ही कसंही बांधलं असेल तर आत्ता आम्ही पहा आमचं वर्तमान, जर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे बदल होत असेल तर तिकडे उदयामध्ये देखील थोडाफार ज्या प्रमाणात पाहायला पाहिजे तेवढा फरक पडतो. पूर्ण पडेल असं नाही आहे, काही याच्यामध्ये फरक पडू शकतो. ठीक आहे. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हो घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.